नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ. तर आज व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे संध्याकाळी. थोडंसं मला स्वयंपाक पण करायचा आहे. तर आज आहे चतुर्थी. चतुर्थीच्या खूप सगळ्यांना शुभेच्छा. तर चतुर्थीचा उपवास पण असतो वैष्णवीला. आणि उपवासामध्ये काय बनवले तर ते पण तुम्ही पुढे पहा. कारण आज मोदक बनवलेले आहेत मस्त उकडीचे तांदळाचे. तर मोदक तर सगळ्यांनाच आवडतात. आधी गणपती बाप्पाला देऊया, नंतर मग आपण खाऊया. तर चला पहा मोदकची रेसिपी कशी बनवली ती. नक्कीच पूर्ण डिटेल व्हिडिओ पाहायचा म्हणजे तुम्हाला समजेल. आणि अजून पण तुम्हाला एक सांगायचं आहे, तिळाचे लाडूसुद्धा बनवलेले आहेत. जर कुणाला पाहिजे असले तर ते सुद्धा तुम्ही ऑर्डर देऊ शकता. कारण आता संक्रांत आलेली आहे, त्याच्यामुळे मी आज बनवून ठेवले तर. आणि परवाच्या व्हिडिओमध्ये नक्कीच टाकेन. चला किचनमध्ये आल्याच्या नंतर लगेचच मग मी आता सुरुवात केलेली आहे. तर मोदक बनवायचे त्याच्यासाठी खूप असा वेळ पण लागतो, कारण ते पीठ उकडायचं, परत त्याच्या पाऱ्या करायच्या किंवा साचा असेल तर साच्याने. बघू आता मी कसे बनवते. तर म्हणलं आधी चला 2 भाकरी टाकून घेते, कारण चपात्या शिल्लक होत्या दुपारच्या. त्याच्यामुळं मग तांदळाच्याच भाकरी आता मस्त अशी भाकरी फुगलेली मी छोटे छोटेच केले आता. आणि आता नारळ फोडून घेते. मोदक करायचं म्हणलं ना, तर पहिलं नारळ फोडून, सोलून त्याचे सगळे कवटं वगैरे काढून टाकायला लागतात. नारळ फोडायला गेले, बघितलं तर आतमध्ये बिलकुल पाणी नव्हतं, एकदम सुकं झालेलं होतं. खोबरं तयार झालं होतं नारळाचं, पण म्हणलं आता काय करणार? पीठ वगैरे मी सगळं करून ठेवलं होतं आणि फक्त सारण करायचं बाकी होतं. तर मग मी काय केलं, ह्यालाच मिक्सरच्या ह्याच्यामध्ये जारमध्ये घालून बारीक फिरून घेतलं. आणि ह्याला गूळ घालणार आहे मी आता. तेवढं 2 खोबळे नारळाचे घेतले आणि मस्त अशा आरड्या केली त्याच्यामध्ये ओलं व्हावं म्हणून. तर ते तुम्हाला मी पुढं सांगते. मग कारण सुकं खोबऱ्याचं काय होतं, सुटसुटीत होतं जास्त, ओलं सारण होत नाही. त्याच्यामुळं म्हणलं आता काय करणार, नारळ तर फोडलंय, त्याच्यामध्ये बिलकुल पाणी नाही निघालं. आणि जेवढं नारळामध्ये ओलं राहिलं, ओलं असेल नारळ, तेवढं ह्याचं सारण टेस्टी लागतं आणि चांगलं पण होतं. तर आता इथं मग मी काय केलं, ते बारीक केलेलं गूळ टाकून घेतला, परत खोबरं बारीक केलेलं टाकलं आणि थोडीशी विलायचीची पावडर, सुट हे बडीशेप सगळं त्याची पावडर करून ठेवलेली होती, ती पण थोडीशी टाकून घेतली. मग थोडंसं एक छोटी वाटी पाणी टाकून घेतलं. पाण्याने काय झालं, मग त्याला ओलसरपणा आला आणि मस्त ओलं सारण झालं आपलं, जसं काय सेम ओल्या नारळाचं सारण केलेलं आहे असं. तर कधी-कधी असं एक काम करायला गेलं ना, तर दुसरंच निघतं. त्याच्यामुळं मग काम फसल्यासारखं झालं, कारण मला असं वाटलं नारळ ओललं आहे आणि ते पूर्ण खोबरं निघालं त्याच्यामध्ये. तर मग ती आयडिया मी केली. म्हणलं थोडंसं पाणी टाकूया. तर आता पीठ कसं तयार करायचं मोदकचं? तर इथं मग मी काय केलं, एक वाटी घेतली पाण्याची, ती आधान ठेवले आणि त्याच वाटीने पीठ मोजून घ्यायचं. सेम जास्त कमी करायचंच नाही. आणि इथं थोडंसं चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं. थोडंसं वाटलंच तर त्याच्यावर तेल पण टाकायचं. नाही टाकलं तरी पण चालेल. तर हे 1 वाटीचं पीठ आहे. ते मी आधी मोजून साईडला ओतून ठेवलं होतं. नंतर पाणी आधान ठेवलंय. मस्त अशी पाण्याला उकळी आली आणि त्याच्यामध्येच आता हे पीठ टाकून घ्यायचं. तर मोदक बनवायचं म्हणलं तर पहिलं आपल्याला आहे ना, उकडीचे उकड करून घ्यायला लागते. तर तांदळाच्या पिठाची अशा पद्धतीने उकड करून घेतली आणि मस्तपैकी आता मी हे झाकून ठेवते थोडा वेळ. तोपर्यंत सारणसुद्धा थंड होते आणि बाकीची भाजी वगैरे करून घेते. तर असं संध्याकाळचं माझं चालू होतं. संकष्टीच्या दिवशी म्हणलं नैवेद्य पण होईल आपलं गणपती बाप्पाला. आणि हे पीठ मी वापरते मोदकला. ते आता खूप दिवस झालं आणून ठेवलं होतं घरामध्ये, तर थोडंसं शिल्लक होतं. मग ते मी संपवून टाकलं. तर आता इथं हे पीठ उकडीचं मी ताटात काढून घेतलंय आणि असं वाटीने किंवा पेल्याने असं हे करून घ्यायचं, त्याला रगडून घ्यायचं. म्हणजे ते एकजीव होतं. आणि थंड झाल्याच्या नंतर करायचं. तर आता इथं मोदक करायची चालू आहे प्रोसेस. तर साच्याने पण काय मोदक केले, तर काय हाताने पण केले, तर साच्याने पण होत होते. पण साच्याने करायला वेळ लागतो, त्याच्यामुळं मग हाताने पटकन असे मोदक तयार झाले. मस्त चाळणी ठेवली खाली आणि पाणी ठेवून उकडायला ठेवले. तर 15 मिनटं उकडू द्यायचे. मोदक तयार. तर खूप असे भारी मऊ लुसलुशीत मोदक झाले होते. आणि मग त्याच्यानंतर मग परत ते असा स्वयंपाक चालू होता माझा सकाळचा. म्हणलं चला मग तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावा, की आज चतुर्थी आहे, मग काय बनवलंय. आणि तेच घरातलंच होतं आज सगळं. तर इथं आता मोदक उकडून झालेले आहेत आपले. त्याच्यानंतर मग आता हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा. तर दुसऱ्या दिवशी सगळ्यांना शुभ सकाळ.
इथं मी आहे ना चपातीचं पीठ मळून घेतलं, कारण डब्याला चपात्या द्यायच्या होत्या. तर 4-5 चपात्या मी करून बाजूला ठेवून दिल्या टोपल्यामध्ये आणि नंतर इकडं कुकर लावून घेतला. तर मला ना भाजीलाच काय नव्हतं घरामध्ये. तर म्हणलं चला आज बनवूया मस्तपैकी आपण बटाट्याचे पराठे म्हणजे आलू पराठे. तर आलू पराठे जर केले ना तर आवडतात सगळ्यांना, खातात चहा आणि आलू पराठे. तर नाश्ता पण होईल आणि भाजीचं पण टेन्शन राहायचं नाही. तर मग मी राहिलेलं पीठ तसंच ठेवून दिलं, बटाटे उकडायला ठेवले. फक्त एवढ्या चपात्या डब्यापुरत्या केल्या आणि फक्त चपातीच दिली डब्याला. म्हणलं भाजी घेऊन खा तिकडं काय पण. तर इथं मग मस्तपैकी मी इथं बटाटे सोलून बाजूला ठेवलेत. परत आता पराठे करायचे म्हणल्याच्यानंतर त्याला लसूण, परत थोडंसं आलं, जिरे, हिरवी मिरची, कोथिंबीर हे मिक्सरच्या ह्याच्यामध्ये बारीक करून घेते. तर भाजीला काही नसल्यामुळं डब्याला फक्त मी चपाती दिली. म्हणलं आज काय भाजीला नाही आहे, कारण मिस्टर काय बटाटा खात नाही, तर त्याच्यामुळं ते बोलले मी भाजी काहीतरी घेईन, मला काय हे देऊ नको बटाट्याचं. तर मग मी आमच्यासाठीच केलं. म्हणलं आता हे लागेलच पोरांना, तर मग आम्हाला पण होईन सगळ्याला. आता भाजीला तरी सकाळी सकाळी काय कुठं बघणार. तर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा सकाळचा होता, चतुर्थीच्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे चांगलं वाटून घेतलेले आणि बटाटे चांगले मॅशरने बारीक करून बाजूला ठेवले. तर एवढं सोपं आहे, फक्त फोडणी द्यायची. त्यात जिरे मोहरी टाकले आणि वाटलेलं मिरची, जिरे, लसूण, कोथिंबीर, थोडंसं आलं त्याचं वाटण टाकून घेतलं आणि फक्त फोडणी दिली आणि चवीनुसार मीठ टाकून एकत्र करून घ्यायचं. मस्त असे पराठे तयार होतात. आणि कसे वाटले मोदकसुद्धा चतुर्थीचे ते पण कमेंटमध्ये सांगा. दुसऱ्या दिवशीचा नाश्ता पण सांगा. चहा आणि पराठे बटाट्याचे म्हणजे आलू पराठे. तर कमेंटमध्ये पण सांगा. चॅनलला जर नसेल सबस्क्राईब केलं तर करून घ्या आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर पहिला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल, कारण तुम्ही सबस्क्राईब करून घेतलं तर. मस्त अशा आता इथं मी पराठे लाटून घेते आणि चहा पण ठेवलेला आहे, कारण चहासोबतच खायचे आहेत आम्हाला नाश्त्यासाठी. तर आता एकदा हा नाश्ता झाला ना मग काही जेवणाचं टेन्शन नाही, कारण हे जेवल्यासारखंच आहे. तर मस्त असे पराठे मी आता सगळे लाटून घेते. चहा पण आता उकळायला ठेवलेला आहे. चहा उकळून झाला तोपर्यंत इकडे मी गरम पराठे तयार करते. तर असा होता आमचा दुसऱ्या दिवशी चतुर्थीचा नाश्ता, आलूचे पराठे आणि चहा. कसे वाटले ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.